सुरुवातीला 12च्या 4 महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या आपल्याला सविस्तर पाहायच्या आहेत। आजची पहिली बातमी आहे सांगलीच्या ईश्वरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जयंत पाटील यांचे समर्थक आक्रमक झालेत। या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी शरद सातपुते। दुसरी बातमी आहे नाशिकमधून त्र्यंबकेश्वरसह नाशिकचे साधू महंत हे आक्रमक झालेत। शासनाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिखर समितीसह कुंभमंत्री समितीमध्ये स्थान न दिल्यामुळे साधू महंत यांच्यामध्ये नाराजी पसरली। याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी हे जोडले गेलेत। तिसरी बातमी आहे विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या इशाऱ्यासंदर्भातली। नवरात्र उत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नका असा इशारा विश्व हिंदू परिषदेने गरबा आयोजकांना दिलाय। तर चौथी महत्त्वाची बातमी आहे पावसाच्या संदर्भातली। पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। या संदर्भात माहिती देणार आहेत प्रतिनिधी विष्णू बर्गे। सांगलीच्या बातमीने सुरुवात करूयात। सांगलीच्या ईश्वरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आलेला आहे। ईश्वरपूर पेठ मार्ग जयंत पाटील समर्थकांनी रोखून धरलेला आहे। अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती आणि यावेळी टायर जाळून निषेध सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे। तर सांगलीच्या ईश्वरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। गेल्या तासाभरापासून एकंदरीतच हा मार्ग रोखून धरण्यात आलेला होता। जोरदार घोषणाबाजी सुद्धा पडळकर यांच्या विरोधात सुरू होती। टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात जे वादग्रस्त विधान केलं त्याचा निषेध नोंदवला जातोय। शरद सातपुते आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। शरद, आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे। काल सुद्धा विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात आली, आज थेट रास्ता रोको हा केला जातोय। सध्याची स्थिती काय आहे, कसा रोष पाहायला मिळतोय पडळकरांच्या विरोधात? नक्कीच ऋतुजा, कालपासून सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या वतीने आणि जयंत पाटील यांच्या समर्थकांच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगली इस्लामपूर जो महामार्ग आहे या महामार्गावर जयंत पाटील समर्थकांनी त्यांच्या मतदारसंघातच एक रास्ता रोको अचानक रास्ता रोको केला व टायर जाळून निषेध करून रस्ता बंद करण्याचा सुद्धा जयंत पाटील कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला होता। आणि या दरम्यान पोलिसांच्या मध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही झटापटी झाल्याचे दिसून आले। पोलिसांनी जयंत पाटील यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलेले आहे आणि या आंदोलनामुळे सांगली इस्लामपूर पेठ मार्ग जो आहे दुतर्फा दोन्ही वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रचंड नागरिकांना, सर्वसामान्यांना या वाहतूक कोंडीला सामोरे झाल्याचे दिसून आलेले आहे। आणि याचा पुढचा टप्पा म्हणून हे आंदोलन इथंच थांबणार नाही आहे, तर परवा दिवशी सोमवारी महाराष्ट्रातून राज्यभरातून राष्ट्रवादीचे मोठे नेते या सांगलीत येऊन या घटनेचा निषेध करणार आहेत, या वक्तव्याचा निषेध करणार आहेत, निदर्शन करणार आहेत। स्वतः प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रक काढून ही माहिती दिलेली आहे। ऋतुजा, अगदी वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम होतोय, मात्र तरी सुद्धा शरद पवार गट हा आपल्या मागण्यांच्या संदर्भात हा ठाम आहे आणि कारवाई करण्यासाठी हा मोर्चा सुद्धा आता काढला जातोय। तुम्ही सोबत राहा। यानंतर नाशिकमध्ये जाऊयात। त्र्यंबकेश्वरसह नाशिकचे साधू महंत हे आक्रमक झालेत। शासनानं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिखर समितीसह कुंभमंत्री समितीमध्ये स्थान न दिल्यामुळे साधू महंतांची नाराजी उडवलेली आहे। नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथील साधू महंतांनी त्र्यंबकेश्वरमध्ये आज तातडीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। आखाड्यांचे प्रमुख महंत सुद्धा या बैठकीला हजर राहतील। यापूर्वी कुंभ प्राधिकरणामध्ये स्थान न मिळाल्यामुळे साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली होती। प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रांजल, नाराजी ओढवलेली आहे आणि दुसरीकडे बैठकीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। पुढील नेमकी भूमिका काय असेल? ऋतुजा,
येत्या 2026-27 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा हा पार पडणार आहे. दरम्यान प्रयागराजचा जो महाकुंभ झाला त्या धर्तीवरती हा कुंभमेळा करण्याचा राज्य सरकार यासोबतच केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्या पार्श्वभूमीवरती सर्व तयारीही पूर्ण झालेली आहेत. बैठका या घेतल्या जात आहेत. प्रशासनासोबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीच खरं तर 2 ते 3 दिवसापूर्वी बैठक देखील ही घेतलेली होती. यानंतर आपण बघितलं तर कालच शिखर समितीची स्थापना ही झाली. त्या शिखर समितीचे अध्यक्ष हे स्वतः मुख्यमंत्री आहेत. यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, इतर नाशिकचे मंत्री असतील, हे देखील इथे सदस्य म्हणून या कुंभमेळ्याच्या समितीमध्ये आहेत. इतर अधिकारी असतील त्यांचा देखील यामध्ये समावेश आहेत. मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना ही करण्यात आली होती. त्यानंतर आता या ज्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत यामध्ये मात्र साधू महंतांना कुठेही स्थान हे देण्यात आलेलं नाही आहेत आणि यामुळे साधू महंत हे नाराजी व्यक्त करतायत. अगदी गेल्याच महिन्यामध्ये कुंभमेळ्याची कामं कधी सुरू करणार असा प्रश्न साधू महंतांनी उपस्थित केला होता. नाशिकचे जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी त्र्यंबकेश्वरला बैठकीसाठी गेले असता साधू महंतांनी देखील 15 दिवसात कामं सुरू करा, नाहीतर पुढे आम्ही रस्त्यावर उतरण्याची आम्हाला वेळ असा इशारा साधू महंतांनी दिला होता. आणि आता या समित्यांमध्ये साधू महंतांचा समावेश नाही आहेत, आम्हाला विचारात घेतलं जात नाही आहेत अशी नाराजी हे साधू महंत व्यक्त करतायत. आणि या सर्व पार्श्वभूमीवरती आज दुपारी तात्काळ एक बैठक जी आहे ती त्र्यंबकेश्वरला बोलवण्यात आले आहेत. या बैठकीला अनेक आखाड्याचे साधू महंत उपस्थित राहणार आहेत. नाशिकचे देखील साधू महंत इथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता नक्की या बैठकीमध्ये साधू महंत काय भूमिका हे मांडतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चित. आणि त्या मागणी संदर्भात किंवा त्या बैठकीतल्या निर्णयासंदर्भात सरकार सुद्धा काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. प्रांजल, तुम्ही सोबत राहा. पुढची बातमी आपण पाहूयात. नवरात्र उत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशी सूचना विश्व हिंदू परिषदेनं नागपुरातील गरबा आयोजकांना दिल्याची माहिती समोर आली आहे. गरब्यासाठी प्रवेश देत असताना आधार कार्ड तपासून मगच प्रवेश देण्यात यावा असंही सांगण्यात आलंय. मुस्लिम तरुण गरब्यामध्ये आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ असं विश्व हिंदू परिषदेनं म्हटलेलं आहे. बजरंग दल आणि विहिपचे कार्यकर्ते यांची यावर नजर असेल. तर गरब्यासाठी प्रवेश देताना आधार कार्ड तपासून मगच प्रवेश देण्यात यावा असं सुद्धा निवेदनामध्ये म्हटलं गेलेलं आहे. प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत. अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्यायला. प्रवीण, अत्यंत वादग्रस्त असं हे निवेदन म्हणावं लागेल. मात्र या आता भूमिकेसंदर्भात गरबा आयोजकांचं नेमकं काय म्हणणं आहे? सोमवारपासून ठिकठिकाणी गरबा रास दांडिया जे याचं आयोजन केलं जाणार आहे आणि नवरात्र जे आहे त्याचा उत्साह हा सोमवारपासून सुरू होणार आहे. पण त्यापूर्वीच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं हे आदेश काढलेले आहे की कुणीही आधार कार्ड तपासल्याशिवाय गरबा आणि रास गरब्याच्या आयोजनामध्ये कोणालाही प्रवेश देऊ नका. आज 4 वाजता या संदर्भामध्ये अधिकृत घोषणा जी आहे ती विश्व हिंदू परिषदेच्या वतीने केली जाणार आहे. आणि गेल्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीनं विश्व हिंदू परिषदेनं सांगितलं होतं की आधार कार्ड चेक करून कोणालाही आतमध्ये सोडू नका. फक्त हिंदू धर्मियांसाठी रास गरबा असला पाहिजे आणि इतर कोणतेही धर्मीय आणि खास करून मुस्लिम धर्मीय या आयोजनामध्ये येऊ नये असं विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे. त्यामुळे रास गरबा जो खेळला जातो देवीला प्रसन्न करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हिंदू धर्मियांचीच त्याच्यात आस्था आहे. त्यामुळे इतर धर्मीय हे वेगळा हेतू घेऊन रास गरबामध्ये येऊ शकतात, दांडिया खेळायला येऊ शकतात असा संशय जो आहे तो विश्व हिंदू परिषदेला आहे. त्यामुळे जे आधार कार्ड तपासणार नाही, जे आयोजक अशा पद्धतीनं आडनाव पाहून लोकांना सोडणार नाही त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे. आणि जर एखादा मुस्लिम धर्मीय जर रास गरबा दांडियामध्ये जर सापडला तर त्याला पकडून पोलिसांकडे दिलं जाईल असंही सांगितलं जात आहे. आता आयोजकांचं काय म्हणणं आहे की गेल्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीनं हा आधार कार्डचा नियम विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं सांगितला होता. तेव्हा जवळपास 20% आयोजन हे नागपुरात झालं नव्हतं. त्यामुळे आधार कार्ड पाहून सोडणं हे अशक्य असल्याचं काही मंडळांचं म्हणणं आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा जोपर्यंत आधार कार्ड तपासून आतमध्ये सोडलं जाणार नाही तोपर्यंत विश्व हिंदू परिषद हे या सगळ्याकडे लक्ष ठेवेल. आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते अशा ठिकाणी ज्या ठिकाणी हे आयोजन केलं जातं गरबाचं त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि जर संशयित कोणी असे सापडले, मुस्लिम धर्मीय सापडले तर त्यांना पोलिसांकडे दिलं जाईल असं बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे.
अगदी. आणि आता या सगळ्या संदर्भात गरबा आयोजकांच्या समोर मात्र मोठं आव्हान असणार आहे या सगळ्याचं आयोजन करत असताना. प्रवीण, तुम्ही सोबत राहा. दरम्यान या संपूर्ण इशाऱ्यानंतर काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, ती सुद्धा पाहूयात. त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे, धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे. त्यामुळं विश्व हिंदू परिषद काही नव्यानं बोलत आहे असं नाही. ते देश अस्थिर करण्यासाठीच यांचा जन्म झालेला आहे. देशातलं वातावरण दूषित करून सत्तेसाठी वाटेल त्या स्तरावर जायचं अशी भूमिका त्यांच्या या सगळ्या संघटना आहेत भाजपच्या अंतर्गत. त्या संघटना तेच काम करत आहेत. त्यांना हा देश जोडून राहावा, देशातील मतभेद मिटावेत, देश हा संविधानावरच चालावा अशी मानसिकताच त्या लोकांची नाही. त्यामुळं अशा प्रकारचे स्टेटमेंट करत असतात. गरबा हा उत्सव आहे, कोणी जावं कोणी राहावं, आता कोणाला परमिशन द्यावी. तुम्हाला विविधतेमध्ये एकता हे आत्तापर्यंत ही नीव राहिली आहे महाराष्ट्रामध्ये असेल की देशात. त्याला जर छेद देण्याचं काम या सगळ्या संघटना करत असतील तर सरकारची भूमिका यातून स्पष्ट होते. गरबा आयोजित करताना गरबा आयोजन समिती जी काही अटी शर्ती टाकतं त्यांचा अधिकार आहे. त्यामुळं त्या अधिकारावर तर कुठला गरबा कुठल्या नियमाने अटी तयार केलेला आहे, त्यावर पोलिसांची काय परवानगी घेतलेली आहे. कारण प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला पोलीस परवानगी देतं आणि आयोजकाची ती इच्छा असतं कोणाला बोलवावं कोणाला नाही बोलवावं. त्यामुळं हा गरबा उत्सव जो आहे त्या आयोजन समितीने आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीच्या आधारावर आणि अटी शर्तीवरच त्या ठिकाणी गरबा उत्सव होतो. मला वाटतं आयोजकांनी हा निर्णय करायचा असतो. यानंतरची बातमी पावसाच्या संदर्भातील आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलेला आहे. जळगाव, हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचमुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलेला आहे. जळगाव आणि हिंगोलीची ही दृश्य आपण पाहतोय. जमीन उखडून गेलेली आहे आणि या पुराच्या पाण्यासोबतच शेती सुद्धा वाहून गेल्याचं दृश्य आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सातत्यानं पाऊस सुरू आहे. मात्र याचा थेट परिणाम शेती पिकांना बसतोय. परिणामी शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक संकट सोसावं लागतंय. तर लातूरमध्ये अरुंद पूल ओलांडण्याचं नसतं धाडस हे करण्यात आलेलं आहे आणि पुलावरून धावणारी मुलं अगदी थोडक्यात बचावलेली आहेत. लातूरमध्ये अरुंद पूल असताना सुद्धा तो पूल ओलांडण्याचा प्रयत्न ही मुलं करत होती आणि हेच नसतं धाडस मात्र त्यांना जीवावर बेतू शकलं असतं. त्याचाच व्हिडिओ समोर येतोय. पुलावरून धावणारी ही मुलं अगदी थोडक्यात वाचलेली आहेत. मजा मौज करत असतानाच मात्र काही मुलं ही वाहून जात होती. अगदी थोडक्यात ही मुलं बचावलेली आहेत. लातूरमध्ये हा अरुंद पूल आहे. एका ठिकाणी गावकरी सुद्धा उभे असताना दुसरीकडे अशा प्रकारचं हे कृत्य करण्यात आलेलं आहे. नसतं धाडस मात्र हे मुलांच्या जीवावर बेतू शकलं असतं तरी सुद्धा या मुलांनी हा पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याची काही दृश्य सुद्धा कॅमेऱ्यात टिपण्यात आली.